रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्तपैकी चिकनचा खिमाची एक रेसिपी साधी सोपी तुम्हाला दाखवणार आहे। चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्तपैकी चिकनचा खिमाची एक रेसिपी दाखवणार आहे, साधी सोपी। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। हे बघा, मी अर्धा किलो खिमा घेतलेला आहे। मस्त आता हा झालेला आहे, आपला मस्त बर्फ जमा झालेला आहे। आता हा पाण्याखाली धुवून घ्यायचा मस्तपैकी। अर्धा किलो खिमाचं मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे। चला मग हा बघा, इथे टमाटे घेतले 3, मी असे बारीक चॉप करून घेतले चौकोनसारखे। अद्रक लसूण, फोडणीसाठी हिरवी मिरची, कांदा। सर्वात पहिले आता आपल्याला अद्रक लसूण, हिरवी मिरची आणि टमाटा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आपल्याला लसूण साफ करून घ्यायचं आहे, तोपर्यंत आपण कांदा फोडणीला टाकूया। हे टमाटा आपण मस्तपैकी आता मिक्सरला बारीक करून घेऊ आणि कांदा फोडणीला देऊन घेऊ आपण। एका साईडला मी कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकून घेतलेले, जेणेकरून तेल तापायला ठेवलेले। तेल आपलं छान तापलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण जो कांदा घेतलेला आहे मी बारीक चॉप करून, तो टाकायचा तेलामध्ये। कांदा मस्त आपल्याला असं परतून घ्यायचा तेलामध्ये, जेणेकरून आपला मस्तपैकी मसाला रेडी होऊन जाईल। आणि आता आपल्या टमाट्याचं आणि अद्रक लसणाची हिरवी मिरचीची आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची। इथे बारीक गॅसवरती आपल्याला ठेवून घ्यायचा कांदा, तिकडे आपल्याला आता मसाला बारीक करून घ्यायचा। हे बघा, आता कांदा आपला चांगला थोडासा नरम झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं, जेणेकरून कांदा आपला मस्तपैकी नरम होऊन जाईल। टाकून घेतल्याचं हळद टाकून घ्यायची। मस्त कांदा आपल्या तेलामध्ये परतून घ्यायचा। हे बघा, आता मस्तपैकी आपला कांदा छान असं तेलामध्ये परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टमाट्याची जी ग्रेव्ही अद्रक लसणाची ती टाकून घ्यायची। मस्त एक आपल्याला करून घ्यायचा। मस्तपैकी आपल्याला मसाला सुकून घ्यायचा तेलने, जेणेकरून आपलं तेल सुकून घ्यायचं। त्याच्यामध्ये यात 1 चमचा मी काश्मीरी मिरची टाकून घेतली, चिकन मसाला टाकून घेतला। साधी सोपी चिकन खिमा करते मी, जेणेकरून मस्तपैकी सोप्या जेवढ्या सामानामध्ये होईल तेवढ्या सामानामध्ये आपल्या घरगुतीच्या होऊन जाणार आहे। आता याला मस्तपैकी आपल्याला टमाटा छानपैकी तेलामध्ये भाजून घ्यायचा, तेल सुटूस्तर। जेव्हा त्याला तेल सुटेल की त्याच्यामध्ये आपण खिमा जो मी धुवून ठेवलेला आहे तो याच्यामध्ये मसाल्यामध्ये आपण टाकून घेऊया। मस्त मसाला होस तर एका साईडला बारीक गॅसवरती आता आपण ह्याला छान असा बारीक गॅसवरती मस्त शिजून द्यायचा मसाला। हे बघा, तर मस्तपैकी आपला मसाला छान असा होऊन जाईल। त्याच्यावर 5 मिनिट आपण झाकण ठेवून घेऊ, जेणेकरून मसाला आपला मस्त छान शिजून होईल। मस्तपैकी मी खिमा धुवून एका चाळणीमध्ये ठेवून घेतलेला आहे, जेणेकरून आज आपल्याला मसाल्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता आपण हे काढून बघूया। ह्याच्यामध्ये आता आपल्याला खिमा टाकून घ्यायचा। मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायचा पुऱ्या मसाल्याचा, खिमाचा। आपल्याला असं थोडंसं दबदबीसारखं करायचं, थोडंसं सुक्का, थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं आपल्याला, जेणेकरून असं सुक्का पण आपल्याला खाता येणार नाही, चपाती बरोबर खूप छान लागेल। हे बघा, आता मस्तपैकी मी सगळं एकजीव करून घेतलेलं आहे। त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या पाण्यामध्ये मस्तपैकी आपला खिमा छान त्याच्यामध्ये थोडासा वाफवून होईल। मग त्याच्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं, त्याला पाणी सुटलं आहे मस्तपैकी। बघा, तुम्ही बघू शकता फास्ट गॅसवर ठेवलेलं आहे मी। आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे। 5 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून द्यायचं फास्ट गॅसवरती, जेणेकरून त्याचं पाणी सगळं सुटून जाईल। मग आपण त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून मस्तपैकी 5 ते 10 मिनिटं होऊन गेलेले। मस्त
त्याला पाणी सुटून झालेले खिमाला. हा परत आपल्या चमच्याने असं मस्तपैकी एकजीव करून घेतल्यावर आता मस्त बिना झाकणचं ठेवून घ्यायचं, जेणेकरून याचं पाणी सगळं सुकल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं. हे बघा आता मस्तपैकी आपला किमा सगळं छान सुकून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे मस्तपैकी 1 कप. आता हा सगळा एकजीव करून घ्यायचा आणि छान थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ठेवून घ्यायचं. छान सारखं सगळं उकळून द्यायचं आणि मस्त मी कोथिंबीर टाकून घेतलेली. आता त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं, जेणेकरून मस्त आपला खिमा त्याच्यातून शिजून निघेल. 5 ते 10 मिनटं आपल्याला बारीक गॅसवरती ठेवून द्यायचं, कारण की वाफेवरती छान मस्तपैकी आपला खिमा मस्त शिजून होईल. हे बघा आता आपण बघूया, मग आपलं मस्तपैकी झालेलं आहे मस्त खिमा छान असा. आता आपल्याला कोथिंबीर टाकून घेऊन त्याला गॅस बंद करून घ्यायचं. मस्त आपला खिमा शिजलेला आहे याच्यामध्ये. आता आपण एका बॉलमध्ये काढून घेऊया. हे बघा मस्तपैकी चिकनचा खिमा आपला मस्तपैकी रेसिपी झालेली आहे. साधी सोपी रेसिपी, तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी आवडली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते. थँक्यू.